कोल्हापुरात महानगरपालिकेला शिवसेनेचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही। महानगरपालिकेमध्ये अभि खतकर हे नगरसेवक म्हणून जाणारच आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जनरल महापौर जर या ठिकाणी आरक्षण पडलं तर अभि खतकर हा महापौर होण्याच्या पात्रतेचा आहे। अभि खतकर साहेब वगैरे आहेत ना, चांगले काम करणार तुम्हाला उठवकर साहेब करतील का? 100% करणार। वैभव कुंभारे कसे आहेत माहिती आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। आणि आजचा जर महामेळावा पाहिला तर मला वाटतं की हे महायुतीचे शिल्लेदार ही विजयी सभा असेल असं मला वाटतं। महायुतीचे सगळे उमेदवार बहुमतानं निवडून येणार आहेत। आताची जी गर्दी बघून असं वाटते की महायुतीचा विजय हा नक्कीच होईल। ही निवडणूक आम्ही सजासजी ही निवडणूक जिंकणार। अभि खतकरला कुठलीही अडचण येणार नाही। रात्री अपरात्री कधीही जरी त्याला फोन केला तरी तो हजर राहतो। महायुतीचा वार जोरात आहे। अभिजित खतकरचं काम चांगलं आहे। आम्ही लोकांनी निवडून दिलेला, आम्हाला अभिदादा पाहिजेत नगरसेवक म्हणून, त्यांचा स्वार्थ नाही आहे। इव्हन आम्ही आता एक फोन करतो, अभिदादा फक्त पुढचे कारण सांगण्याआधी अभिदादा आमच्या घरात हजर असतात। 1-2 वर्षाच्या जरी मुलाला विचारलं बा एखादा फोटो दाखवला हा बाळ कोण, तर हा अभिदादा आपला आहे, असं अभिचं आमच्या कार्य आहे। अभि हा 100% निवडून येणार ही मी ग्वाही देतो। साहेबांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द। राजकीय काम राहू दे, वैयक्तिक जरी तुमचं काम असेल तरी वैभव कुंभारने ते सॉल्व्ह केलेलं आहे। नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण हे चांगलं तापलंय, कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा आता गतीने पुढे जात असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आज कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 20 मधील महायुतीचे जे उमेदवार आहेत यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील समर्थकांचा, जे कोल्हापूरमध्ये स्थायिक झालेले आहेत त्या समर्थकांचा मेळावा संकल्प सिद्धी या ठिकाणी संपन्न होतोय। आणि याच मेळाव्याला आलेल्या काही नागरिकांशी आपण संवाद साधूया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। दादा नमस्कार। नमस्कार। महानगरपालिका निवडणुका आहेत, या मेळाव्याला येण्याचा तुमचा उद्देश काय? आम्हाला देशमुख साहेबांनी सांगितलंय आंबेडकर साहेब येणार आहेत आणि आम्ही देशमुख साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत। आम्ही कोल्हापुरात महानगरपालिकेला शिवसेनेचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही। आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार या गटाची आम्ही माणसं आहे। आणि माझ्याकडे आता कमीत कमी 20 मध्ये 100 ते 150 मतदान माझ्याकडे आहे। वैयक्तिक माझं साहेबाला मी एक 10-15 मतदान इकडे तिकडे देऊ शकतो, पण शिवसेना आंबेडकर गटाची माणसं 100% निवडून येणार। आता या प्रभागामध्ये एकच जी सीट आहे शिवसेनेची जागा आहे, अभि खतकर यांच्याकडे आहे। काय वाटतं अभि खतकरांचं वैशिष्ट्य? अभि खतकरला कुठलीही अडचण येणार नाही, कुठलीही अडचण येणार नाही। पण अभि खतकर जे आहेत पुढे जाऊन ते निवडणूक लढवत आहेत, नगरसेवक जर झाले त्यांच्याकडून विकास कामं होतील असं वाटते का तुम्हाला? होते। अभि खतकर कसं आहे, तर अभि खतकर अजून आमच्यापर्यंत पोहोचले नाही, पण देशमुख साहेबांच्या आदेशामुळे आम्ही आता ह्या कार्यक्रमाला इथे, आंबेडकर आमचे पालकमंत्री आहेत, आमच्या तालुक्याचे नेते आहेत, त्याच्याबद्दल आम्ही इथे आलो। अभि खतकर आमच्यापर्यंत अजून काही पोहोचाय नाहीत। आता जर बघायला गेलं तर प्रकाश आंबेडकर यांची जी काही ताकद आहे, त्यांची जी यंत्रणा आहे ती या उमेदवारांच्या पाठीशी राहील असं वाटतंय का? 100%। अभि खतकर हा व्यक्ती लहानांपासून थोरांपर्यंत पोचलेला आहे। रात्री अपरात्री कधीही जरी त्याला फोन केला तरी तो हजर राहतो। आणि जरी एखाद्या 1-2 वर्षाच्या जरी मुलाला विचारलं बा एखादा फोटो दाखवला हा बाळ कोण, तर हा अभिदादा आपला आहे, असं अभिचं आमच्या कार्य आहे। आणि अभि जर वाशी नाक्यापासून कळंब्याच्या साई मंदिरपर्यंत जरी बघितला तर सगळ्यांना तो पाठीवर हात ठेवून काय चाललंय, कसं चाललंय, ताई माई आका सगळ्यांना हाक मारत तो चाललेला आहे। अभि हा 100% निवडून येणार ही मी ग्वाही देतो। आता तुम्ही 100% ते निवडून येणार, पण त्यांच्याकडनं जी विकास कामं व्हायला पाहिजेत किंवा आतापर्यंत त्यांनी जे सामाजिक उपक्रम त्या उपक्रमाच्या जोरावरच त्यांना लोक मतदान करतील, तशी अशी त्यांची उपक्रम राबवलेले आहेत का? हो, रागवलेत की। कोरोनाच्या काळात त्यांनी सर्वांचे दरवाजे बंद होते, त्यावेळी अभिचा दरवाजा कायम ओपन होता आणि अभि स्वतः फिरत होता सगळीकडे। आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची जी काही या ठिकाणी सभा होती, मेळावा होतोय, राधानगरी, उदरगड त्यांच्या मतदारसंघातील समर्थक कार्यकर्त्यांचा जे कोल्हापुरात स्थायिक आहेत,
त्या मतदारसंघातील लोकांचा पाठिंबा अभिकतकर किंवा महायुतीचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासोबत राहील? पाचही उमेदवार राहणार 100% पाचही उमेदवार हे निवडून येणार ह्या भागात. साहेबांचा आदेश फक्त म्हणून करायचं की कामाचा माणूस आम्ही म्हणून कामाचा माणूस म्हणून करायला लागलोय. अभि हा कामाचा माणूस आहे. अभि बरोबर आमचे भाजपचे काही उमेदवार आहेत, तेही कामाची माणसं आहेत. राजू जाधव असतील, बाकी तेंडुलकर वहिनी असतील, ही कामाची माणसं आहेत आणि यांना आम्ही 100% निवडून देणार. एकूणच काय वाटतंय 16 तारखेचा निकाल काय असेल? 16 तारखेचा निकाल हा महायुतीचा झेंडा फडकणार. 100% महायुतीचा झेंडा फडकणार. काय वाटतंय या ठिकाणचं वातावरण कसं आहे? कुणाचं वारं इथं जोरात दिसतंय? जो महायुतीचं वारं जोरात आहे. काय कारण हो? काय कारण अभिजित खतकरचं काम चांगलं आहे, बाकीच्या 4 चौघांचंही काम चांगलं आहे. 3 लेडीज 2 जेंट्स आहे, यांचे 5ही उमेदवार जे आहेत त्या सर्वांचं काम चांगलं आहे आणि मिळून मिसळून वागतात, चांगलं राहतात. कुठलेही तुमचे काम घेऊन जावा, काम करतात, काही अडचण नाही. आणि प्रकाश आंबेडकर यांचा मेळावा या ठिकाणी घेण्याची वेळ आलेली आहे. काय वाटतंय प्रकाश आंबेडकर यांच्या मेळाव्यानंतर या मतदारसंघात म्हणजे राधानगरी बुदरगड जो त्यांचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातील लोक जे या कोल्हापूरमध्ये स्थायिक झालेत ते अभिकतकर किंवा महायुतीचे उमेदवार यांच्यासोबत राहतील असं वाटतंय? 100% राहणार, काय फरक पडणार नाही. कारण या भागातले राधानगरी, बुदरगड, कागल या भागातले जे लोक आहेत ते बऱ्यापैकी राहायला या सुर्वेनगर प्रभागामध्ये आहेत. म्हणजे प्रभाग नंबर 20 यामध्ये राहायला आहेत. त्यांचे संबंध, नातेवाईक संबंध अशा असल्यामुळे काही अडचण येणार नाही. 100% राहणार, काही अडचण येणार नाही. बरं बघायला गेलं तर प्रकाश आंबेडकर यांनी मेळावा घेऊन आता मतदारांना ते आपल्या आवाहन करणार आहेत. मात्र दुसरीकडे जे उमेदवार आहेत ते सक्षम उमेदवार आहेत असं वाटतंय का? नाही, सक्षम उमेदवार त्यांच्या पद्धतीने ते नाही करतील, आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहे. काय अडचण नाही आमची. आमचे 5ही उमेदवार आहेत ते सक्षम आहेत, काही त्याबद्दल अडचण नाही. दादा तुम्ही कुठून आला? मी या ठिकाणी राधानगरी तालुका नेचर क्लबचा अध्यक्ष सचिन पाटील. मी सुर्वेनगर म्हणजे प्रभाग क्रमांक 20 मध्ये राहतो. मी गेले 10 वर्ष झालं अभि खतकर यांच्या कामाचा आढावा जर बघितला तर एक नगरसेवक नसताना म्हणजे कुठलंही पद नसताना ज्या व्यक्तीनं नगरसेवकाच्या पेक्षा सुद्धा एक मोठं काम म्हणजे औषध फवारणी असेल, म्हणजे ग्राउंड लेवलचं काम जे आहे, गटर्स असतील, त्या ठिकाणचा घनकचऱ्याचा विषय असेल, त्या ठिकाणी आरोग्याचा विषय असेल, हे सगळे विषय एक कुठलंही पद नसताना एक ताकदीनं पेललं हे अभि खतकर यांना आमचे नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, राधानगरी तालुका म्हणजे राधानगरी बुदरगडचे आमदार आणि या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांचा पाठिंबा पहिल्यापासून त्यांना आहे. आणि या जोरावरती ही निवडणूक आम्ही सजासजी ही निवडणूक जिंकणार. नक्कीच बघायला गेलं तर आता अभि खतकर असतील किंवा इतर जे उमेदवार आहेत, मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मेळावा घेतलेला आहे. मात्र जे उमेदवार आहेत ते उमेदवार सक्षम आहेत का? तुम्ही या भागातले नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, सक्षम असं नाही, प्रत्येक जण हा सक्षमच आहे. या ठिकाणी तालमीत जो उतरलेला माणूस आहे हा प्रत्येक जण तालमीमध्ये जिंकायसाठीच आहे. परंतु आमची बाजू ही सर्वसामान्य माणसांच्या तळागाळामध्ये म्हणजे ग्राउंड फ्लोअरवर काम करण्यासाठी आमची बाजू सक्षम आहे एवढी आम्हाला माहित आहे. आणि या महानगरपालिकेमध्ये अभि खतकर हे नगरसेवक म्हणून जाणारच आहेत. परंतु योगायोगानेच आम्हाला या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जनरल महापौर जर या ठिकाणी आरक्षण पडलं तर अभि खतकर हा महापौर होण्याच्या पात्रतेचा आहे, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. प्रकाश आंबेडकर या मेळाव्यात काय आवाहन करतील असं वाटतंय? आंबेडकर साहेब या मेळाव्यामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून जे उमेदवार उभारलेले आहेत आमचे, त्या सर्वांना बहुमतानं निवडून आणा हेच या ठिकाणी आश्वासन करतील. आणि या कोल्हापूर शहराला कुठल्याही प्रकारे कमतरता भासणार नाही याची हमी देतील आणि ती हमी 100% पूर्ण करतील हा मला विश्वास आहे. या मेळाव्यानंतर आपण जर बघितलं, आता हा जर मेळावा संपन्न झाला, मेळाव्यानंतर या मतदारसंघातील त्यांच्या राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघातील लोक जे आहेत, जे कोल्हापुरात स्थायिक आहेत, ते महायुतीच्या उमेदवारांसोबत राहतील तरी का? 1001% राहणार. या ठिकाणी साहेबांना, आमच्या नामदार साहेबांना कोणी नामदार म्हणत नाहीत, या ठिकाणी अध्यक्षच म्हणतात. त्यांना आज तुम्ही जर बघितलं तर राधानगरी बुदरगडमध्ये नामदार प्रकाश आंबेडकर कोण म्हणत नाहीत, अध्यक्षच म्हणतात. आणि अध्यक्षांना दिलेला शब्द हा या
कोल्हापूर विभागामध्ये राधानगरी, बुदरगड आणि आजऱ्यामध्ये राहणारे सर्वच लोक असतील यांना हा शिरपेच असणार आहे आणि त्यांच्या दृष्टीनं दिलेला शब्द हा आमच्याकडं लाख मोलाचा असणार आहे एवढं मी बोलतो. बर, काय इथं या मेळाव्याला येण्याचं कारण काय? इथे म्हणजे आमच्या पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्या ह्याच्यामुळं आम्ही काही कार्यकर्ते आहेत त्यांचं, बरं. त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. आता तुम्ही प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्ते आहात, आता कोल्हापूरमध्ये स्थायिक आहात. होय. काय वाटतंय, तुम्ही आंबेडकर साहेबांचा जो आदेश असणार आहे किंवा त्यांचं जे आव्हान असणार आहे ते आव्हान म्हणून महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही विजयी करण्यासाठी पाठिंबा द्याल असं वाटतंय का? 100% पाठिंबा द्यायला. पण ते उमेदवार सक्षम आहेत का हे तुम्ही पाहिलं का? नाही, आता ह्या वर्षामध्ये 20 मध्ये उमेदवार सक्षम आहेत. अभिकतकर साहेब वगैरे आहेत ना, चांगले काम करणारे आहे. उठवकर साहेब करतील का? 100% करतील. काय परत फक्त आपण साहेबांचा आदेश मानायचा? नाही. ही जी निवडून देणारी आपण नाही. 5 वर्ष गायब झाली तर नाही होणार. का हो? आता कसं आहे माहिती काय, त्यांनी अगोदर नगरसेवक व्हायच्या अगोदर त्यांनी कामं केले वॉर्डामध्ये, त्याच्यामुळे 100% ती कामं करणार आमची गॅरंटी. या आता माझा एक प्रश्न असा आहे की या मतदारसंघातील जे लोक आहेत, राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघातील ते लोक या महायुतीच्या उमेदवारांसोबत कितपत राहतील असं वाटतं? 100% म्हणजे साहेबांचा जो शब्द आहे आंबेडकर साहेबांचा, 100% राधानगरी बुदरगड 100% पाळणार. साहेबांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. माझ्यासोबत महापालिका निवडणुकीमध्ये माघार घेऊन आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले सुनील वर्मा साहेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. साहेब, काय सांगाल, आज तुम्ही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे, काय वाटतंय शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश करत असताना तुमच्या भावना काय? प्रथम जर बोलायचं म्हटलं तर गेली 16 वर्षे ज्या पक्षाचं मी अगदी प्रामाणिकपणे काम केलं आणि एक 2020 पासून मी या प्रभागामध्ये उमेदवारीसाठी प्रबळ उमेदवार म्हणून दावेदार म्हणून मी इथे काम करत होतो. पण 16 वर्षाच्या कष्टाचं कुठल्याही पद्धतीनं मला ज्यावेळेला चीज होताना दिसत नाही आणि माझी ज्यावेळी उमेदवारी थांबा म्हणून सांगितलं त्यावेळेला बुदरगडचे आमदार, आमचे कायमचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री, आमचे वडील बंधू श्री महायुतीचे जे 5 उमेदवार आहेत त्यांचे आधीपासून काम आहे काय, त्यांनी रोड पॅनेल काय हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. आता नमस्कार, मी योगेश चव्हाण गगनबावड्याचा आहे मी काय, पण इथे जे महायुतीचे जे आपलं वैभव कुंभार म्हणा, अभि खतकर काय, ह्या लोकांनी चांगली म्हणजे युवा नेते आहे ते. वैभव कुंभारांचं व्यक्तिमत्व काय हो? वैभव कुंभार हे कशा आहेत माहिती आहे तुम्हाला, म्हणजे त्यांना म्हणजे असं मत मांडण्यासारखं काही नाही की तुम्ही एखादं हे करा, म्हणजे आता कसं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा पण काही विषय नाही. तुम्ही डायरेक्टली त्याला कॉल करायचा वैभव कुंभारला आणि सांगायचं की बाबा माझं हे काम आहे. राजकीय काम राहू दे, वैयक्तिक जरी तुमचं काम असेल तरी वैभव कुंभारने ते सॉल्व्ह केलेलं आहे. पण हे तोंड बघून ते कामं करतात असं म्हणतात. नाही, ह्यो लोकांचा गैरसमज आहे की तोंड बघून काम करतात, कारण ती आता युवा नेतृत्व आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांची मम्मी काय ती विद्यमान नगरसेवक आहे काय. आज जीवबानांना पाटील नगर आणि नाना पाटील नगर या एरियातली कामं बघायची आहेत आणि ती कोणी केल्यात इथं, जर तिथं जाऊन तुम्ही विचारला तर ते हमखास तुम्हाला वैभव कुंभारचंच नाव भेटणार तुम्हाला. बर, आता प्रकाश आंबेडकरांनी जे काही आवाहन केलेलं आहे, तुम्ही आज गगनबावड्याचे रहिवासी आहात मात्र स्थायिक झालेला आहात कोल्हापूर स्थायिक झालेलो भागामध्ये. हो, तर या मेळाव्यानंतर महायुतीच्या जे काही 5 उमेदवार असतील त्या उमेदवारांना ही जनता जी आहे राधानगरी, गगनबावडा, बुदरगड येथील लोक साथ कितपत देतील असं वाटतंय? आता कसं आहे, हा मेळावा झाला यो आंबेडकर साहेबांचा मेळावा झाला बरोबर आहे, पण जे 5 उमेदवार आहेत महायुतीचे ह्यांनाच मतदान भेटणार. कारण काय की यांची कामं आहेत काय, 5 उमेदवारांची कामं आपल्या आपल्या भागात कामं आहेत. जे काही लोकांच्या समस्या आहेत त्या सगळे प्रॉब्लेम इलेक्शनच्या आधी यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेली थोडीफार आहेत. म्हणजे रोड म्हणा, आपली गटारीची कामे,
काय ड्रेनेज वगैरे हे प्रॉब्लेम सगळे त्यांनी ऑलरेडी थोडेफार केलेले आहेत. आता एक एक ठिकाणी ओपन पेसेस आहेत, तिथं थोडेफार कामं राहिलेले आहेत का. पण आता कसं आहे, भाग वाढल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या भागातली कामं करून रिकामी झालेला आहे. आता भाग वाढल्यामुळे कसं होणार आहे की बाहेर आपल्या भाग सोडून दुसऱ्या भागात हे चेहरे नवीन असणार आहेत. कामं करतील का ती? 100%. कारण यांचे ऑलरेडी आपल्या आपापल्या भागात कामं आहेत. जिथं कामं झालेले आहेत त्या पब्लिकला माहीत आहे की ही नेते कसे आहेत, की आपण कशी कामं करतोय. आणि बाहेरच्या आता महायुती झाल्यामुळे ही कामं 100% 16 तारखेनं आता प्रत्येकानं सभेत आश्वासन दिलेले आहेत. 16 तारखेला निकाल झाल्यानंतर तुमचे 4 ते 5 दिवसात तुमचे म्हणजे समजा ओपन पेजचं विषय असेल, प्रलंबित जी कामं आहेत ती 100% होणार. ही 4-5 दिवसात आम्ही आणू, म्हणजे बाहेर फंड आणून म्हणजे आमदारांकडून फंड आणून ही कामं करून घेणार हे आश्वासन दिलेले आहेत आणि ती 100% पूर्ण होणार. ताई नमस्कार. काय सांगाल, या मेळाव्यामध्ये तुम्ही सहभागी झालात, काय नेमका उद्देश होता, इथं काय बघितलं? महायुतीचं सरकार का गरजेचं आहे हे आज मी पाहिलं. आज राधानगरी भुदरगड मतदारसंघात म्हणजे राधानगरी भुदरगड मतदारसंघातील जी लोक आहेत ती ह्या मतदारसंघात होती आणि आंबेडकर साहेबांनी सुद्धा प्रोत्साहन देऊन भाषण केलं की आपल्याला महायुतीचं सरकार का गरजेचं आहे. महायुतीचे जे 5 शिल्लेदार उभे केलेत, अभिदादा असतील, तेंडुलकर साहेब असतील, राजू जाधव साहेब असतील किंवा वैभव दादा असतील, ओटवकर दादा असतील. आणि मला आलेला एक अनुभव मी अभिदादाविषयी सांगते की मी ज्या प्रभागात राहते तिथे माझ्या शेजारील आदरणीय फडणवीस साहेबांनी अनुकंपा भरती जी केली, त्या अनुकंपा भरतीमधून माझ्या शेजारची एक मुलगी आपल्या वडिलांच्या जागेवर वन विभागामध्ये लागली. ही गोष्ट मला माहित नव्हती. ज्यावेळी अभिदादा त्या मुलगीच्या घरी गेले, तिला शाल, श्रीफळ आणि शुभेच्छा दिल्या अभिदादानी आणि त्यांनी जे स्टेटस लावलं आणि मी ते स्टेटस जेव्हा पाहिलं त्यावेळी मला कळालं की माझ्या शेजारची मुलगी ही अनुकंपा भरतीमधून नोकरीला लागली आली आहे. ही गोष्ट सगळ्यात आधी अभिदादांना समजते. मी सख्खी शेजारी त्या घरातली असून सुद्धा मला ही गोष्ट माहित नव्हती. म्हणजे असा जनसेवक जो सगळ्यांच्या आधी तिथे हजर असतो हा अभिदादा हे आपल्या ह्या प्रभाग क्रमांक 20 मधून उभा राहिलेला आहे. असे जे उमेदवार आहेत, जे शिल्लेदार आहेत, खरंच ते जर निवडून आले आणि निवडून येणार हे नक्कीच, तर ह्या प्रभागाचा जो विकास आहे हा परिपूर्ण विकास होईल असं मला वाटतं. तेंडुलकर मॅडम आहेत, ज्या स्वराज्य महिला मंचाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी महिलांसाठी खूप काही काम केलेलं आहे. ओटवकर साहेबांचं पण आम्ही काम बघतोय. असे जे महायुतीनं जे 5 शिल्लेदार म्हणेन मी, जे शिल्लेदार महानगरपालिकेसाठी आपण जे पाठवतोय, हे जर शिल्लेदार 100% निवडून येतील आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये गेल्या 10 वर्षापासून असेल किंवा 15 वर्षापासून असेल, जो रखडलेले जे प्रश्न आहेत, फक्त रस्ते, गटरी ह्या प्रश्न नाही म्हणत आहे मी. आज कितीतरी असे ओपन स्पेस आहेत जे त्या कॉलनीच्या लोकांना माहित नाहीत की हे ओपन स्पेस आहेत, तिथे अतिक्रमण झालेलं आहे. हे ओपन स्पेस मोकळे होतील, कॉलनी श्वास जे घेतील म्हणतात, कॉलनीतील रस्ते, कॉलनी असते ते श्वास घेतील आणि ह्या महायुतीच्या शिल्लेदारांकडून एक नगरसेवक म्हणून आम्ही अपेक्षा करतो. आणि आजचा जर महामेळावा पाहिला तर मला वाटतं की हे महायुतीचे शिल्लेदार ही विजयी सभा असेल असं मला वाटतं. ताई खरंच तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडलेत. मात्र माझा प्रश्न असा असणार आहे की आज प्रकाश आंबेडकरांनी भव्य असा मेळावा या ठिकाणी घेतला. या मेळाव्याला राधानगरी भुदरगड मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघातील जे इथं स्थायिक असलेले कार्यकर्ते, नेते, नागरिक उपस्थित राहिले होते. मात्र जे काही उमेदवार जे महायुतीने दिलेले आहेत ते सक्षम आहेत का? तेच नक्कीच मी पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगते, सक्षम आहेत म्हणून मी त्यांना महायुतीचे शिल्लेदार म्हणते. कारण अभिदादा जी आता काही आपल्या विरुद्ध पक्षवाल्यांनी टॅगलाईन काढलेले आहेत, स्पेशल प्रचारासाठी असेल किंवा महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी असेल, कोल्हापूर कसा आणि सो. पण आमच्या अभिदादांची जी टॅगलाईन आहे ती आत्ताची नाही आलेली आहे. ती टॅगलाईन आहे 14 वर्षापूर्वीची. मी तुम्हाला माझ्या पर्सनल आयुष्यातला एक प्रसंग सांगते. मी 2014ला सुर्वेनगरमध्ये नांदायला आले, एक विवाहिता म्हणून नांदायला आले आणि जूनचा साधारण जूनचे दिवस होते, पावसाळी दिवस होते. मी त्यावेळी लॉ शिकत होते. मी व्यवसायानं वकील आहे, शहाजी लॉ कॉलेजला स्टुडंट होते. त्यावेळी माझ्या सासूबाईने मी ज्यावेळी कॉलेजला जाताना मला एक मोठी अशी दणदणीत छत्री दिली. ती छत्री मी उघडली, त्याच्यावर लिहिलं होतं आपला हबी
हक्काचा अभि, ही टॅगलाईन आहे 2014 पूर्वीची, म्हणजे मला भावलेला अभि आहे हा. त्याच प्रकारे स्वराज्य महिला मंचाचे जे अध्यक्ष आहेत तेंडुलकर मॅडम, त्यांचंही काम असेच आहे. जे शिल्लेदार जे 5 जे दिलेत महायुतीने, ते तांदळातून खडे जसे निवडतात त्या प्रकारे ह्या प्रभागातून निवडून दिलेले आहेत आणि ते सक्षम आणि विकासासाठी स्ट्रॉंग आहेत, म्हणून हे इथे आहेत. आता गेल्या 2014 पासून तुम्ही सांगितलं की अभिकतकरांचं काम मी बघत आलेले आहे. त्यांनी ते पेरणी केली, कुठेतरी नगरसेवक पदाचा त्यांचा एक स्वार्थ होता म्हणून. नाही जनसेवक, मी पुन्हा पुन्हा म्हणते, जनसेवक म्हणून हा माणूस उतरलेला आहे. ह्या माणसाला कोणताही राजकीय पाठिंबा नाही, समाजकारण किंवा एक साधा माणूस. इतकं काम जर करत असतील तर नगरसेवक पद कशासाठी पाहिजे? नगरसेवक पद हे आम्ही त्यांना उभं दिलेलं तिकीट आहे. आमच्या लोकांकडून आम्ही अपेक्षा होती की हा उमेदवार शिवसेनेतून उभा राहावे. शिवसेनेतून उभा राहणे हा पक्षाचा स्वार्थ वेगळा आहे, ही गोष्ट मी पुन्हा बोलते. त्यांना सगळीकडून ऑफर होती, पण आम्ही लोकांनी निवडून दिलेला. आम्हाला अभिदादा पाहिजेत नगरसेवक म्हणून, त्यांचा स्वार्थ नाही आहे. इव्हन आम्ही आता एक फोन करतो, अभिदादा फक्त पुढचे कारण सांगण्याआधी अभिदादा आमच्या घरात हजर असतात. त्यामुळे हा स्वार्थ म्हणणं वेगळा. 2014 पूर्वीचा मी तुम्हाला इन्सिडेंट सांगितला. बरोबर. कधी कुठंतरी आता या निवडणुकीमध्ये अभि कतकर यांच्याकडून पैशांचा वापर आणि दबाव तंत्र वापरून निवडणूक लढवत. अभिदादांना पैशांचा वापर करायची गरजच नाही आणि ते त्यांच्या रक्तातही नाही. एक साधा, मी पुन्हा पुन्हा म्हणते, हा साधा जनसेवक आहे. हा नगरसेवक ज्यांना राजकीय पाठिंबा आहे, जे आणि मला वाटतं की मी एक छोट्या गावातली मुलगी आहे, तिथेही राजकारण होतं, आमदारकीच्या इलेक्शन होतात, खासदारकीच्या इलेक्शन होतात, पण प्रभाग 20 मध्ये किंवा कोल्हापूर दक्षिण मध्ये हे जे पक्षाचं घाणेरडं राजकारण सुरू झालंय, हे फक्त इकडं जे विरोधी पक्षवाल्यांनी सुरू केलंय असं मला वाटते. आमच्या अभिदादाला पैशाची, सत्तेची, पैसे वाटण्याची, आमिष देण्याची बिलकुल गरज नाही. आज तुम्ही बघितलं असेल, महिला वर्ग जो प्रचंड होता, त्यांनी स्वतःहून आपला अभि हक्काचा अभि ही टॅगलाईन मागून पुन्हा इथे लावलेली आहे. साध्या माणसांच्या मनामनात गेलेला माणूस आहे. त्यामुळे सत्तेचं राजकारण असेल किंवा पैशाचा आमिष असेल, हे अभिला गरज नाही. फक्त आता पूर्वीचा जो प्रभाग होता छोटा होता, प्रभाग मोठा विस्तृत झालेला आहे. मला असं वाटत होतं की अभि फक्त सुर्वेनगर, प्रथमेश नगर, बापराम दाबदुराम इकडे असेल, पण मी स्वतः व्यवसायानं वकील आहे. मी प्रॅक्टिस करत असताना आम्ही बार मध्ये चर्चा करतो, वकील आम्ही चर्चा करतो, ह्या प्रभागात काय त्या घातात. तर अभि हा फक्त प्रभाग 20 मध्ये नाही, तर कोल्हापूर दक्षिण मध्ये पण अभिदादा फेमस आहेत. म्हणजे फक्त ते आजचं काम नाही आहे त्यांचं, भविष्यात तुम्ही म्हणताय तसं स्वार्थ. आम्ही हा स्वतः इच्छेनं नाही, आम्हाला हा नगरसेवक पाहिजे, ह्याला तिकीट मिळायचे, हा आम्ही केलेला डिमांड आहे. आणि अभिदादांचं काम हे आजचं नाही. पुन्हा तेच गोष्ट सांगते, 2014 पासून मी काम बघते, त्याच्या आधी त्याने किती काम केलंय हे तेही बघणं गरजेचं आहे. दादा, तुम्हाला काय वाटते हो, या मेळाव्याचा कितपत परिणाम या निवडणुकीवर होईल? भरपूर महायुतीचे सगळे उमेदवार बहुमतानं निवडून येणार आहेत, हे नक्की ह्या मेळाव्यातून जाहीर झालेलं आहे. मित्रा, काय सांगशील तू? आज या मेळाव्याला आला होतास, महायुतीचा मेळावा होता, प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केलेलं आहे. या आव्हानाला किती लोक प्रतिसाद देतील असं वाटतंय? आम्ही सर्वजण प्रभाग क्रमांक 20 मध्ये स्थायिक आहेत. आम्ही सर्वजण आंबेडकर साहेबांसाठी आलेलो होतो. जसे या प्रभाग क्रमांक 20 मधील महायुतीचे जे 5 उमेदवार आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज इथे सर्वजण आलेलो होतो. आणि आत्ताची जी गर्दी बघून असं वाटते की महायुतीचा विजय हा नक्कीच होईल. या गर्दीकडे आपण बघून विजय तू निश्चित सांगितलास, मात्र जे काही उमेदवार आहेत ते किती सक्षम आहेत, विकास करतील असं वाटतंय का? ते सर्व 5 जण उमेदवार हे गेली 10-15 वर्ष आमच्या भागांमध्ये राबत आहेत, हे आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेले आहे. त्यांची काम, ज्यांच्याकडे पद नसताना सुद्धा त्यांनी 10-15 वर्ष रस्ते, गटर यासाठी पाठपुरावा केलेला आहे, फंड आणलेला आहे. पद नसताना जर माणूस एवढं करत असेल तर त्यांना नगरसेवक पद मिळाल्यानंतर ते किती काम करतील हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच. गेले 10-15 वर्षापासून हे लोक काम करतायत, विकास कामं करतायत, मग त्यांना नगरसेवक पदाचा कुठेतरी स्वार्थ आहे असं वाटतंय का? नगरसेवक पद हे एक लेवलला गेला की आपल्याला ते नगरसेवक पद हे जनतेच्या सेवा करण्यासाठी हे गरजेचं असतं. कारण का पद नसेल तर फंड आणताना भरपूर त्रास होतो. हे गेली 10-15 वर्ष त्या 5 जणांनी पण बघितलेलं आहे. त्यामुळे नगरसेवक पद हे असणं भरपूर गरजेचं आहे. तर आपण पाहिलं की या जे काही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली, नेतृत्वाखाली या ठिकाणी एक मेळावा संपन्न झाला. प्रभाग क्रमांक 20चे 9चे या महायुतीचे जे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी झाले होते. हा मेळावा होता
राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघातील जे नागरिक कोल्हापूरमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांचा हा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, आमदार अमल महाडिक असतील यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं आणि आवाहन देखील केलेलं आहे। या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळाला हे आपण या नागरिकांच्या ज्यावेळेला प्रतिक्रिया ऐकल्या तर आपल्याला दिसून आलेला आहे की या नागरिकांचा संपूर्ण असा पाठिंबा जो आहे महायुतीच्या उमेदवारांना असणार आहे आणि नक्कीच या प्रभागाचा विकास आणि कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर महायुतीचे सर्व उमेदवार हे विजयी करण्याचा संकल्प या मेळाव्यातून आपल्याला नागरिकांनी बोलताना दिसून आलेला आहे।